नमस्कार मंडळी. अनलायझरच्या डिवाइन चॅनलवर मी सध्या रामायणाची कथा सांगतोय आणि त्यात रावणाने वेषांतर करून सीतेला पळवलं ही कथा मी आधी सांगून टाकली आहे. त्यावर एक कविता पण आजकाल प्रचलित आहे, ती म्हणजे अरे रावणा हे तू काय केले, सीते सारखे रत्न चोरून नेले, सीते सारखे रत्न तुला पचेना, 14 चौकड्याचे राज्य तुला मिळेना, असा काहीतरी तो श्लोक आहे. तुम्ही म्हणाल अनलायझर सारख्या राजकीय विषयावर भाष्य करताना रावणाच्या वेषांतरावर बोलण्याची काय गरज? रामायण मालिकेतलं ते रावणाचं वेषांतर करणं बघायचं आहे का तुम्हाला? बघा ना एकदा. बघितलं? मी वेषांतर करून कुठलं घेतलं आणि काय घेतलं आणि ते धार्मिक विषय नाही बोलता येत आहे. हेच रूप का घेतलं, ऋषीचंच का घेतलं, ब्राह्मणाचंच का घेतलं, असलं काही मला सांगायचं नाहीये. त्यावर सविस्तर भाष्य डिवाइनवर करत राहू. रावणाचं वेषांतर तुमच्या लक्षात येत आहे? म्हणजे आपलं क्रूर रूप बाजूला ठेवून सौम्य आणि आध्यात्मिक रूप घ्यायचं आणि सीता पळवून न्यायची. आता सीता नव्हे, सत्ता त्या जागी आहे आणि ती सत्ता पळविण्यासाठी अनेक दशानन आपली रूप बदलायला लागलीत. कोणी पूजापाठ करताय, हिंदू धर्माला शिव्या घालणारे काय काय करतायत. कधी ममता बॅनर्जी पूजा करताना दिसतेय, कधी आपल्या घरात पूजा करताना हार्दिक पटेल दिसतोय. कदाचित काही रावणांना ते रूप घेता येत नाही. यदा यदा हि धर्मस्यच्या ऐवजी यदा यदाशी धर्मस्य म्हणतात. काय बोलावं त्यांना कळत नाही. अशी रावण आपल्याकडे आहेत. असे अनेक रावण तुम्हाला सापडतील. कुणी कोटावरून जानवं घालताय, कुणी स्वतःला दत्तात्रय गोत्री ब्राह्मण समजतंय. कसे होतात दत्तात्रय गोत्री मला कळत नाही. म्हणजे आईच्या वडिलांचं गोत्र घ्यायचं, ते आहेत का नाही यावर खल करूया, आणि वडिलांचं स्वतःच्या वडिलांचं जात आणि गोत्र मात्र टाळायचं आणि स्वतःला दत्तात्रय गोत्री ब्राह्मण म्हणून घ्यायचं. म्हणजे पारशाच्या पोरानं हिंदूंचं असल्याचं सांगण्यासारखा प्रकार आहे हा. तसाही प्रकार आपल्याकडे चालू आहे. जाऊ दे, मला ते फार तिकडे घोळत बसायचं नाहीये. नमनाला घडाभर तेल नको, आपण मुद्द्यावर येऊ. सत्ता मिळत नाही, आपलं वजन राहत नाही, म्हणून राज ठाकरे, आलं लक्षात, म्हणून राज ठाकरे पार्टी सोडून निघून गेले. पक्ष स्थापन करणं म्हणजे तोंडचं माप नसतं, सोपं काम नसतं. आणि ते कशाला कंटाळले होते हे त्यांनी सांगितलं. कशाला कंटाळले होते? राज ठाकरेंचे शब्द फार तोलून मोजून आणि व्यवस्थित असतात, चपखल असतात. राज ठाकरे जेव्हा शब्द वापरतात तेव्हा ते असे हृदयात भिडतात. ते म्हणाले होते ना, माझा मुलगा जेव्हा आई आपल्या लेकराविषयी बोलेल तेव्हा म्हणेल माझा मुलगा राज ठाकरे सोबत गेला म्हणजे वाया नाही गेला. किती मुलांना वाढवला हा भाग वेगळा. जाऊ दे, आपण त्या मुद्द्यावर येऊ. राज ठाकरेंनी काय सांगितलं होतं ते ऐका. पक्ष स्थापन करा, कारण पक्ष स्थापन करणं ही काय साधी सोपी गोष्ट नव्हती. पण मला त्या सगळ्या ह्याच लोकांचा, हे उद्धव वगैरे जे आहेत ना, यांच्या या नीच राजकारणाचाच मला कंटाळा आला होता आणि म्हणून मी बाहेर पडलो. आणि हे सगळ्या शिवसेनेमधल्या लोकांना माहिती आहे. ऐकलं? उद्धव ठाकरेंच्या नीच राजकारणाला कंटाळलो होतो, शब्द माझे नाहीत. उद्धव ठाकरेंच्या नीच राजकारणाला कंटाळलो होतो म्हणून मी माझा पक्ष स्थापन केला. पक्ष स्थापन करताना उद्धव ठाकरेंचं राजकारण नीच होतं आणि आता तीन-तीनदा आपल्या घरी बोलावून, तीन-तीनदा उद्धव ठाकरेंच्या घरी जाऊन मुंबईत मनसे आणि उद्धव यांची युती व्हावी यासाठीचे प्रयत्न करणे म्हणजे त्याच नीच राजकारणाला प्रोत्साहन देणे नाही का? मग ते वेषांतर होतं की हे वेषांतर आहे? मनसे स्थापन करणे हा वेषांतराचा प्रकार होता सत्ता सुंदरीच्या प्राप्तीसाठी, की आता मनसे स्थापन करण्याच्या भूमिकेला सोडून नीच राजकारण्यांच्या सोबत जाणे हे वेषांतर होतं? आहे काय नेमकं? रावणाला 10 तोंड होती, तुम्हाला किती आहेत? म्हणजे एक काळ असा होता की उद्धव ठाकरे नीच आहे. पहिलं तोंड, शरद पवारांच्या सारखा माणूस बघितला नाही. त्यांनीच याच्यामध्ये जातीयवाद भिनवला.
दुसरं तोंड, मोदींना माझा बिनशर्त पाठिंबा. तिसरं तोंड, मोदींसारखा हुकुमशहा नेता होणार नाही. चौथं तोंड, देवेंद्र फडणवीसांच्या सारखा चांगला नेता नाही. पाचवं तोंड, देवेंद्र फडणवीसांच्या सारखा कटकारस्थानी नेता नाही. सहावं तोंड, उद्धव ठाकरेंच्या सोबत जाणं ही आता गरज झाली आहे. सातवं तोंड, काँग्रेस सारखा पक्ष चांगला नाही. आठवं तोंड, शरद पवार एक चांगले नेते आहेत. नववं तोंड, निवडणुकात लढवणार नाही. 10वं तोंड, लढवाव्याच लागतील. 11वं तोंड, मराठी माणसांच्या हितासाठी. 12वं तोंड, भैयांना मारून टाकू, खळखट्या करू. 13वं तोंड. तो दशानंद 10 तोंडी होता. तुम्ही तर 13, 14, 15, 16 कितीही तोंडी निघालात. ते राजदीप सरदेसाईने एक इंटरव्ह्यू घेतला होता, तेव्हा राज ठाकरे संतापून बोलले होते. त्याने विचारलं होतं पुन्हा शिवसेनेत जाल, तेव्हा म्हणले तुला जायचंय तू जा, तू तडाक. हिंदीतली तुम हिंदीत तुमला तू तडाक की भाषा म्हणतात, आणि आप म्हटलं तर ती आदराची भाषा असते. तुला जायचंय तू जा, मी नाही जात, असं बोलले होते ते. खोटं वाटतंय बघा. कभी भी ये सोच भी नहीं सकते कि एक ना एक दिन आप वापस जाओगे शिवसेना में. तुम जाओगे? जा सकता हूँ. कौन जा लो? तुम जाओ, मैं नहीं जाऊंगा. नहीं जाओगे? नहीं. कभी नहीं जाओगे? कभी नहीं. पाहिलं काय बोलायचं याला, मग कुठल्या भाषेत समजायचं याला. आता का गेले? ते राजीवला पाठवायला निघाले होते, तुस्तू बघ म्हणत होते, आणि आता स्वतः निघालेले आहेत. राजकारणात सत्ता सुंदरीच्या प्राप्तीसाठी एवढं माणूस बदलतो, एवढी तोंड बदलतो, एवढं वेषांतर करतो. पटत नाही, रुचत नाही, समजत नाही. हे अनाकलनीय असतं, आणि हे अनाकलनीय राज ठाकरे वागतायत, म्हणून राज ठाकरेंवर बोलावं लागतं. बघा मुंबईतल्या माणसांना तरी हे पटतंय का? नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक